हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मला आठवत आहे शाळेत असताना ना खास सायन्सच्या प्रॅक्टिकलचा विषय मला खूप आवडायचा, कारण तो विषय लॅबोरेटरीमध्ये असायचा आणि लॅबोरेटरीमध्ये जायच्या आधी आम्हाला एक वर्कशीट दिलं जायचं. ते वर्कशीट वाचून ना थोडंसं इंटरेस्टिंग वाटायचं, कारण काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट्स करायला मिळायचे. पण त्या वर्कशीटमध्ये कम्प्लीट सगळं प्रोसिजर लिहिलेलं असायचं की तुम्हाला काय काय साहित्य आणायचं आहे, ॲपरेटस कुठलं कुठलं रेडी ठेवायचं आहे, कुठले ॲसिड्स असणार आहेत आणि आपल्याला त्या एक्सपेरिमेंटमधनं काय दाखवायचं किंवा काय दर्शवायचं आहे. पुढे काय झालं की शेफ जेव्हा व्हायचं ठरवलं तेव्हा लॅबोरेटरी काय आमची सुटली नाही, म्हणजे एक्सपेरिमेंट्स करणं काय आमचं कमी झालं नाही. इनफॅक्ट एक्सपेरिमेंट्स वाढतच गेले. ऑफकोर्स ते एका वेगळ्या रूपातले एक्सपेरिमेंट्स होते, पण एक्सपेरिमेंट्स करत राहणं हा जो माझा एक आवडता छंद होता तो कंटिन्यू राहिला आणि असेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करता करता असे वेगवेगळे डिशेस आम्ही फॉर्म करू लागलो. तर सांगायचं गोष्ट असं आहे की जेव्हा आम्ही असं एक्सपेरिमेंट्स करत असतो ना तेव्हा वेगवेगळे काय काय पदार्थ एकदम पहिल्या 2-3 ट्रायमध्येच हिट होतात, काय काय पदार्थ थोडेसे ढिले पडतात किंवा चलो आपण नंतर बघूया, ही रेसिपी आत्ता देण्यात काय पॉईंट नाही. तर अशा काही ट्राईड अँड टेस्टेड रेसिपीज मधले आमच्याकडनं ते पास झालेले रेसिपीज आहेत, पण बहुतेक तुमच्यापर्यंत ते पोहोचलेले नसतात. अशा काही रेसिपीज मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझ्या पहिल्या रेसिपीचं नाव आहे बादल जाम. त्याला बादल जाम असं मी का म्हणतोय हे मी तुम्हाला रेसिपी बनवता बनवता सांगेनच, पण ही साधारणतः 1980s मधली डिश आहे. तेव्हा ही खूप पॉप्युलर झाली होती, पण कालांतराने ती थोडीशी नाहीशी होत गेली, म्हणजे फारशा लोकांना आता माहीत नाहीये. पण ती पुन्हा जागी करण्याकरता आजच्या आपल्या या किचनमधनं मी तुम्हाला ही बादल जाम कशी करायची ते दाखवतो. पण यासाठी आपण साहित्य काय काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. बादल जामसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे वांग, त्याचे आपल्याला काही काप करून घ्यायचे किंवा स्लायसेस, तसंच पालकाचा प्युरे, थोडंसं दही, नंतर टोमॅटो प्युरे 1 वाटी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मैदा, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, थोडासा लिंबाचा रस, तिखट आणि मीठ. सुरुवातीला आपण वांग्याचे काप करून घ्यायचे. काप करून घेण्याकरता आपण हे वांग्याचे स्लायसेस पाडूया. आपण असे पातळ स्लायसेस पाडून घेऊ. पातळ स्लायसेस पाडून घेतोय. सध्या वांग खूप गास्त आहे, पण आपले हे रेग्युलर वांग आहे, एकदम शेतातलं एकदम नॅचरल वांग. आणि वांग्याचे स्लायसेस पाडून घेतले. या प्लेटमध्ये आपण काप जसे करतो त्यासाठी आपण थोडासा मैदा या प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर थोडंसं तिखट त्यामध्ये मिक्स करू आणि मीठ, थोडंसं मीठ, कारण मैद्यामध्ये जेव्हा मीठ आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला त्याचा टेस्टची अंदाज येत नाही, त्याच्या टेस्टची, आणि मग कधी कधी एकदम खारट होऊ शकतं. आणि एकदा खारट झालं तर मग चव बिघडली, आपल्याला पुन्हा सगळी कृती करावी लागेल. तर एका तव्यावरती मी थोडंसं तेल घालून ठेवलेलं आहे. या तेलात आपण हे काप थोडेसे मस्त शॅलो फ्राय करून घेऊ, म्हणजे क्रिस्पी तळून घेऊया. सो आपण हे वांग्याचे काप आता छान स्लो आचेवरती शिजत ठेवूया. या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला टोमॅटोचा सॉस बनवून घ्यायचा आहे. टोमॅटोचा सॉस बनवून घेण्याकरता आपण या पॅनमध्ये आधी लसूण घालू. पण एक लक्षात आहे माझ्या की या डिशची किंमत तसं पाहायला गेलं तर फार तर 35 ते 40 रुपयेपर्यंत जाईल, कारण याच्यामध्ये कुठलंच महागाईची वस्तू आपण वापरलेली नाही आहे. तर 40 रुपयाची किंमत, 4 जण अगदी मस्त आरामात खाऊ शकतील अशी ही डिश. सो आपण वांग एका साईडनी भाजलं गेलंय, आपण ते शिफ्ट करून घेऊ. दुसऱ्या बाजूनी पण चांगलं परतून घेऊया. आज मी एकदम स्लो ठेवतोय, कारण चांगलं क्रिस्पी असं हे वांग भाजलं गेलं पाहिजे. आपल्याला थोडंसं तेल घाला असं वाटलं तर आपण काय काय वांग्यांना पीठ तसंच अजून थोडंसं सुकं दिसतंय म्हणून मी थोडंसं तेल घालतो त्याच्यावरती, म्हणजे ते चांगले क्रिस्पी शॅलो फ्राय होतील. ओके, यामध्ये तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी बारीक चिरलेली लसूण, कॉन्टिनेंटल स्टाईलचा सॉस आहे. कॉन्टिनेंटलमध्ये हा जो सॉस असतो तो लसणीच्या फ्लेवरचा असतो. लसूण चांगली ब्राऊन करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा टोमॅटो प्युरे घालायचा.
फर्स्ट क्लास. आता प्रेझेंटेशन आपल्याला डायरेक्टली प्लेटमध्ये करायचं आहे, म्हणजे कुठल्याही बोलमध्ये वगैरे हा सॉस काढून घ्यायचा नाही आहे. त्याकरता मी इथे प्लेट तयार ठेवलेली आहे. जशी डिश आपली तयार होत राहील तसं मी डायरेक्ट प्लेटिंग करत राहीन. फर्स्ट क्लास टोमॅटोचा सॉस तयार होतोय. त्याच्यामध्ये आपल्याला घालूया चवीकरता थोडंसं मीठ, आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं दही. थोडासा टोमॅटो चांगला शिजला की मग आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत, अगदी 1 चमचा. दह्याने त्या टोमॅटोला एक वेगळा फ्लेवर येतो आणि ती डिश खूप चविष्ट अशी लागते, रुचकर लागते. नाहीतर टोमॅटोचा खूप तो जो आंबटपणा असतो ना, तो ब्रेक करण्याकरता आपण त्यामध्ये थोडंसं दही घातलं. म्हणजे थोडंसं बीट करून घेऊ. मी हे मिक्स करून घेतोय चांगलं व्हिस्कनी, म्हणजे त्याला जो एक असा कडल्ड जो इफेक्ट येतो तो व्हिस्कनी नाहीसा होतो. आज मी बंद केलेली आहे. टोमॅटो आपला सॉस शिजलेला आहे, त्यामुळे अजून याच्यामध्ये काही शिजवाशिजी करायची नाही आहे. आपण याच्यामध्ये फार काही चवी घातलेल्या नाही आहेत, फक्त थोडंसं मीठ घातलंय आणि दही घातलंय त्याचा थोडासा आंबटपणा बीट करायला. सो हा सॉस आपला तयार झालाय. कापी आपले मस्त क्रिस्पी शॅलो फ्राय झालेले आहेत. टोमॅटोचा सॉसही आपला तयार झालेला आहे. हा टोमॅटोचा सॉस मी या डिशमध्ये कम्प्लीट खालती घालतो. तो थोडासा आपण स्प्रेड करूया हा टोमॅटो सॉस. ओके, आता याच पॅनमध्ये मी पटकन तेल त्यामध्ये आहेच थोडंसं, मी थोडीशी लसूण त्यामध्ये घालतो, नंतर आलं घालतो एकाच वेळेला. आलं आणि लसूण बारीक चिरलेली मी शिजवून घेतोय. वरनं तेल घातलेलं नाहीये, कारण टोमॅटोचं सॉस बनवताना त्यामध्ये जे थोडंसं तेल उरलं होतं त्या तेलातच आपण आलं लसूण शिजवून घेतोय. ओके, आता याच्यामध्ये आपण पालकाचा प्युरे घालणार आहोत. हा जो पालकाचा प्युरे, 1 जोडी पालक घेऊन त्याचा प्युरे करून घेतलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण सीझनिंग्स करता थोडंसं मीठ घालूया, आणि थोडंसं तिखट. बाकी कुठला फारसा मसाला वापरत नाहीये आपण याच्यात, कारण आपल्याला चव घ्यायची आहे ती पालकाची, नंतर टोमॅटोची आणि वांग्याची. त्यामुळे जर का त्यामध्ये खूप मसाले घातले, हळद, नंतर धने, जिरं, अजून तुम्हाला वाटेल की याच्यात गरम मसाला घालावा, पण ते तेवढं सगळं करण्याची गरज नाही आहे. आता पालकाचा प्युरे चांगला शिजला आहे, त्यामध्ये आता फार काही करायची गरज नाही आहे. या ज्या वांग्याचे स्लाइसेस आपण इकडे शॅलो फ्राय करून घेतलाय त्याच्यावरती मी थोडंसं लिंबाचा रस स्प्रिंकल करतो, कारण त्याच्यावरती आपण फक्त मीठ, थोडासा मैदा आणि तिखट लावलं होतं. लिंबाचा रस घातल्यावर त्याला एक छान चव येते. आता वांग्याचं स्लाइस आपण ह्याच्यामध्ये घातलंय. हा जो पालकाचा प्युरे आहे, हा पालकाचा प्युरे आपण या वांग्यावरती मिक्स लावणार आहोत, आणि दुसरं वांग्याची स्लाइस ह्याच्यावरती, परत थोडासा पालकाचा प्युरे, नंतर अजून एक मस्त वांग्याची स्लाइस, आणि हा पालकाचा प्युरे. अशी ही डिश. आता याच्यावरती ऑप्शनल असं आहे की तुम्ही याच्यावरती क्रीम घालू शकता किंवा चीज घालू शकता, पण मला जर का विचाराल तर मी एवढंच सर्व करीन. पण ही पाहुण्यांना सर्व करण्याकरता तुम्हाला ह्याचं रिकॅप पाहणं आवश्यक आहे. रिकॅप पाहून त्याचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या आणि ही रेसिपी आज लगेच बनवा. बादल जाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांग, 1 जोडी पालकाचा प्युरे, 100 ग्राम दही, 1 वाटी टोमॅटो प्युरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मैदा, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, लिंबाचा रस, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम वांग्याचे गोल पातळ काप करून घ्यावेत. मैदा, तिखट आणि मीठ एकत्र करून
त्यामध्ये वांग्याचे काप घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण, टोमॅटो प्युरे, मीठ आणि 1 चमचा दही घालून मिश्रण शिजवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून आलं लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ घालून पालकाचा प्युरे शिजवून घ्यावा. सर्विंग प्लेट मध्ये सगळ्यात खाली टोमॅटो प्युरेचा सॉस घालावा. त्यावर ग्रिल केलेली वांग्याची स्लाइस घालावी. त्यावर पालक प्युरेचे शिजवलेलं मिश्रण घालावं. अशा प्रकारे 2 ते 3 लेयर्स करून डिश सर्व्ह करावी.